आणि ऐश्वर्या गल्ली बोळात शिवशाहीचा, गल्ली बोळात भीमशाहीचा, सोशल मीडियावरून वाकडं तिकडं आग करून बोंबलणारी शाहिरी खूप झाली. अंगावर चांगली कपडे घालून दिमाख्यात आणि लाइटिंग मधली शाहिरी खूप झाली. पण ही दोन पोरं ही आमच्या मातीतली निळ्या आकाशातली शाहीर आहे, त्यांचा मला नेहमी अभिमान वाटतो. आज या जाग्याला मी सांगून ठेवतो की येणारा काळ या दोघांचा असणार आहे, यांच्या शब्दांचा असणार आहे, यांच्या आवाजांचा असणार आहे, यांच्या शाहिरीचा असणार आहे, त्यांच्या डफाचा असणार आहे. त्याला मी सलाम करत राहतो. मला फार अभिमान वाटतो त्या पोरांचा. जिथे जाईल तिथे ही पूर्ण आगच लावतात, पेटवतात, माणसं जागवतात. आणि तमाम इथे कांबळे जो आहे चळवळीतला कार्यकर्ता, त्याच्यासाठी कविता हा पुस्तक वाचलेला कांबळे पुरोगामी हा एका जातीतला नाही, तो सगळीकडे भेटतो. आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. हा आंबेडकरवादी का? मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून कांबळेला मास्तरनं असा तुडवला, पण कांबळे हुशार नाही रडला, नुसताच काढला. कांबळे वयात आला, कांबळे विशीत आला आणि कांबळे गुलाबी झाला. कांबळे प्रेमात पडला. तिनं विचारली त्याची जात. कांबळे पडला, वेडे मी माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात. तिनं बरोबर ओळखली आपली जात. मग तिनं बी कांबळेला गार्डन मध्ये घेऊन असा पुढवला. पण कांबळी हुशार नाही राहिली, नुसताच कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पा. कांबळे म्हणला पटत नाही, पुढे वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा. भावकी म्हणली जागरण गोंधळ बोकाड तरी. कांबळे म्हटला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा पुढवला. कांबळे हुशार नाही रडला, नुसताच मी खरं सांगू, इथं जेवढे आले ती अशी तुडवलेलीच आहे भावकीनं, नातेवाईक. आणि घरी जाऊन यांनी जरी सांगितलं भावकीला मी बिहारात कार्यक्रमाला गेलो, ते आपल्याला येड्यात काढते, येडा. मग कांबळे चळवळीत आला आणि चळवळीचा सगळा इस्कूट बघितला, गणतट दिसली. RPI, ABCD. आता 2025 संपेपर्यंत ते झेडपर्यंत आहे. झेड संपली की रोमन आप सुरू करतील, पण गट निघणार की 100. कांबळेला वाईट वाटलं, कांबळे सर्वांना वाटला. सगळ्यांनी एकत्रित बाबासाहेब समजून घ्या, चळवळ मोठी का ती वैतागली लोक. व शेवटी सगळी एकत्रित आली आणि मग आपल्याच लोकांनी, आपल्याच कांबळेला असा तुडवला. असा मग याच्या लक्षात आली तुडवायला एकत्रित. कांबळे नाही रडला, नुसताच काढला. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं. त्याला मोबाईलवर येडं झाले, मोबाईलमध्ये रील बघता त्याला काहीतरी रील मध्ये दिसलं त्या मुलाला. आणि परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं की डॅडा, फुले शाह आंबेडकर कोण डॅडा, संविधान काय म्हणतं. आता मात्र कांबळे पेटला, कारण गावभर पेरलं आणि घरातच उगवलं नाही. म्हणून कांबळेनं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार,
तो डबल हुशार, तो दोनदा काढला. मग याच्या लक्षात आलं DNA मधलं ही डबल गेलं आणि हिच्याने पुस्तकं सुरू झालं. आणि आता कांबळे वेडा झालाय, व्यवस्थेने वेडा ठरवला. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देतो. कांबळे वेड्यासारखं 14 तळ्या रायगड्याची पायरी सांगतो. कांबळे वेड्यासारखं इंद्रायती शिवराय सांगतो. कांबळे वेड्यासारखं जयभीम म्हणतो. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान कांबळेनं घट्ट आवडून ठेवलं. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वास घेऊन तोडत आहे. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच करतो. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चळवळ जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत तोपर्यंत बाबासाहेब जिवंत राहणार. मित्रांनो, रजा घेताना एवढंच म्हणे, आभार वगैरे मानणार नाही, पण आभारांचे हार कशा, सत्कारांचे हार कशा. मनात एक घंट बांधली या धर्मदीपचं, त्या धर्मदीपच्या घंटेला धार कशा. झुळझुळत्या या चळवळीच्या झऱ्याला आपल्या जगण्याचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या पुस्तकांच्या दिव्याला आपल्याही वाचनाचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत राक्षण रूप देतो आणि सोमनाथ भोसले आणि त्यांचं कुटुंब आपल्या मनाला साथ घडत राहील, त्याला आयुष्यभर असाच प्रतिसाद देत राहूया. पुन्हा कधी अशा कार्यक्रमाला येताना माझी विनंती आहे, आपल्या नातवाला, मुलाला, सुनाला, बायकोला आणि बाजूच्या शेजारच्याला इथे घेऊन येत चला. आणि बरोबर नेमक्या RSS वाल्याला घेऊन येत चला. मी त्यानं 10 वर्ष केलेलं ट्रेनिंग इथं 2 तासात ती माणूस बनल्याशिवाय इथून जाणार नाही, एवढी खात्री. त्यांनी सर्वांचं स्वागत केलं. असे स्वागताध्यक्ष मला सर तुमच्याशी बोलायचं होतं, पण आता वेळ कमी तांबे सर कोणी नाही कोणी पण पोटात एक तरी आहे, याचा फार आनंद झाला. सर्वांचं हसून खेळून स्वागत करत शेवटपर्यंत दम धरून बसणं आणि काय साधी गोष्ट नसते. आणि ती तुम्ही दिल्या पद्धतीत पार पाडली. मी जयभीम हळूच म्हणेन, तुमचा जयभीम जोरात केवढा येईल तेवढ्यावर मी ठरवेन तुमच्यात किडा घुसला आहे का नाही घुसला. जयभीम.